JCB वाल्याने अंगावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, गाडी थांबवली नाही. थांब म्हणलं तर हा JCB वाला आहे. JCB वाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी थांबवलं नाही. हा JCB वाला आहे. राजूला या ठिकाणी अवैध उत्खनन करताना हा JCB सापडला आहे. काल महसूल मंत्री यांच्या जिल्ह्यात जे आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला. नायब तहसीलदार यांचा बुद्धभूषण निकाळजी, ज्यांनी एका JCBवर चढून जे आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो अवैध महसूल जे आहे त्याला चुना लावण्याचं काम करत होता, अवैध उत्खनन सुरू होतं, त्यांना पकडण्यासाठी जे आहे एक धाडसी कारवाई केली. खरं तर त्यांच्या त्या कारवाईला आमचा सलाम आहे. आणि आज VKB न्यूजची टीम जी आहे कुही तालुक्यात आलेली आहे. आपल्यासोबत बुद्धभूषण निकाळजी आहेत, नायब तहसीलदार, त्यांनी जी कारवाई केली खरं तर 3 ते 4 किलोमीटर जे आहे त्या JCBवर फरफटत जे आहे त्यांना नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी त्याला जे आहे पकडून कुठेतरी कारवाई केली. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. खरं तर सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. काय सांगाल, कशी ती घटना होती, कशी कारवाई केली तुम्ही? काल रात्री 10:15-10:30च्या सुमारास आम्हाला माहिती पडली की अवैधपणे बोरीनाईक येथे रेतीचा माती मुरुमचं उत्खनन होत आहे. मग त्यानुसार आम्ही लगेच ग्राम महसूल अधिकारी आमची यांना माहिती दिली, कोतवाल्यांना माहिती दिली आणि जागेवर पोहोचा म्हटलं. आणि मी पण दुसऱ्या मार्गाने जागेवर निघालो. मग तिथे जात असताना अर्ध्या अंतरावर आल्यानंतर मी माझी गाडी साईडला पार्क केली, कारण माझी गाडी सगळ्यांना माहिती असते. मग दुसरी एक प्रायव्हेट गाडीनं मग मी राजोल्यापर्यंत गेलो आणि तिथून एक बाईक घेऊन मोक्यापर्यंत गेलो. मोक्यापर्यंत मी साधारणतः 11:15-11:30च्या सुमारास पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर मला तिकडून लाईटिंग दिसले, जिथं मला कळालं की त्या ठिकाणी उत्खनन आहे. मग त्या मार्गावर आम्ही लगेच गेलो. गेल्यानंतर मोक्यावर एक 2 ट्रॅक्टर होते. पटकन आम्ही ट्रॅक्टरची चावी आणि मोबाईल जप्त करून घेतले आणि JCB दिसला तर JCBकडे आम्ही लगेच त्याला थांबवण्यासाठी गेलो. त्या जवळ पोहोचताच त्याला थांब म्हणत असताना त्यांनी लगेच ते बंद केलं आणि पळण्याच्या ह्याच्यामध्ये निघाला. तो पळून चालला हे दिसताच मग मी लगेच त्या JCBवर चढलो आणि तो JCBचा उजव्या साईडचा जो हँडल आहे त्याला लटकून उभा राहिलो. मग त्याच्यानंतर तिथून त्यांनी जवळजवळ 3-4 किलोमीटर अंतरापर्यंत तसाच JCB पळवत नेला आणि मी त्या उजव्या साईडला लटकलेल्या अवस्थेत होतो. आणि मग ते करत असताना त्याची हिंमत एवढी की उजव्या साईडला जे काटेरी झाडं वगैरे होती त्या झाडाझुडपांना ते मला तिकडं फरफटण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला. आणि चालवताना पण असे वाकडे तिकडे चालवत होते जेणेकरून माझा तोल जाऊन मी खाली पडला असं. पण मी थोडासा प्रयत्न केला तर मजबूत पॅक धरून उभा होतो. भीती वाटली नाही का तुम्हाला? खरं तर आपण ऐकलं की आधीवर पण त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आणि कुठेतरी पोलीस जे अधिकारी होते त्यांच्यावर देखील त्यांनी गाडी चढवलेली आहे. अशा तुम्हाला भीती वाटली नाही का? कारण तुम्हाला त्यांनी 3-4 किलोमीटर फरफटत नेलं. कुठेतरी तुम्हीच आता जसं सांगितलं की झाडं झुडपवते तिथे देखील पाडण्याचा प्रयत्न केला. काय भावना होत्या तेव्हाचं आणि काय सिच्युएशन होती? खरं तर आम्ही आधी पण बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत इथे, पण कुठल्याच कारवाईमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती नाही आलेली. आम्ही जनरली जातो, गाडीला थांबवतो, गाड्या थांबतात आणि आम्ही त्याला अटक करून पोलीस स्टेशनला दाखल करून टाकतो. पण कालचीच अशी घटना होती जी पहिल्यांदा मी अनुभवली की त्यांनी या पद्धतीनं एक थरारक पद्धतीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. हां, नक्की ज्यावेळेस मी JCBला सुरुवातीपर्यंत थांबवण्यापर्यंत जात होतो तिथपर्यंत मला कुठलीच भीती नव्हती, कारण आम्ही रेग्युलरली कारवाया करतच राहतो. मात्र त्यांनी ज्यावेळेस JCB चालू केला आणि मी लटकलेल्या अवस्थेत असताना त्याने स्पीड वाढवली आणि त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झाडांवर वगैरे ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र खूपच भीती वाटत होती. आणि तो सुरुवातीचा 800-900 मीटरचा जो पॅच होता एकदम ओबडधोबड पॅच आहे, ज्याच्यावरून JCB त्यांनी मुद्दाम खड्ड्यातून अशी उडेल अशी, आणि ती उभा राहण्याची पण जागा छोटीशी असते, तिथं अक्षरशः माझे पाय उडत होते. मग मला ती भीती तर होतीच की तोल जाईल, खाली पडेल वगैरे. पण मग मला पण एवढा संताप आला आणि एवढा राग आला की हे एवढी हिंमत करतोय आणि एवढं पळवून नेण्याचा, मला काट्यावर घालण्याचा प्रयत्न करतोय. मग ठीक आहे, मी पण ह्या गोष्टीला शेवटपर्यंतच नेतो. मी त्या जागेवर मजबूत पकडून उभा राहिलो. आणि मग त्या दरम्यान मागून आमची टीम पण होतीच, बाईकवाले पण होते
ते गाव ओलांडल्यानंतर 3-4 किलोमीटर झाल्यानंतर त्याला पण कळालं की आता मागून लोक भरपूर आहेत. तो तिथं थांबला आणि मग तो उतरला. मी उतरून त्याच्यापर्यंत जाईपर्यंत तो एकदम सुसाट पळत गेला. आणि मग बाकीचे लोक वगैरे आले, JCB थांबवला आम्ही आणि मग त्यानंतर JCB जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. नक्कीच हा कुठेतरी प्रसंग होता. तरी देखील तुम्ही तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ जो आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सगळ्या न्यूजपेपर असू द्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असू द्या, तिथपर्यंत तो पोहोचला. तो व्हिडिओ पाहून कुठेतरी थरकाप सुटत होता. तुमची कशी हिंमत झाली की मोबाईल काढायचा आणि कसं सुचलं की व्हिडिओ बनवायचा? हां, ॲक्च्युली प्रसंग असा होता. ह्याच्या आधी आमचा जो अनुभव आहे की मोक्यावर जर गाडी सापडली ना आणि पळून जर गेले तर त्याच्यानंतर आपण त्यांना किती नोटिसा द्या वगैरे त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि हा एवढी हिंमत करतोय तर मग काय करायचं. मी पटकन मग तो फोन काढला. त्याच्या आधी पण मी छोटे व्हिडिओ बनवलेच आहेत. ज्यावेळेस ट्रॅक्टरला पकडलं मी फोटो काढलेला आहे त्याचं, ते रेग्युलर म्हणजे तो चालूच होता. मग आता सुरुवातीचे 700-800 मीटर जे अंतर संपलं, जिथं ओबडधोबड रस्ता, त्यानंतर डांबरी लागला आणि डांबरी लागला मात्र मी ती स्टेबल झालं थोडंसं. मग म्हटलं आता ह्याचा काहीतरी आपल्याकडे सबूत पाहिजे म्हणून तो काढला व्हिडिओ मी. त्याच्यामध्ये मी ते मागं लगेच बोललो पण की बाबा हा पळून जातोय वगैरे नाही का. तर माहीत नाही म्हणजे प्लॅन तर नव्हतं ते, पण कुठून सुदबुद्धी सुचली, देवाने सुदबुद्धी टाकली ती आणि तेवढं मला ॲटलिस्ट तो व्हिडिओ घेता आला. कारण तो व्हिडिओ कदाचित घेतला नसता तर त्या प्रकरणाची ग्रॅव्हिटी पण कळाली नसते आणि कदाचित मी ज्यांना सांगतो त्यांना विश्वास पण बसला नसता की बाबा असं काही झालं म्हणून. तर मी म्हणेल की बाबा ते सुदैवानं सुचलं, डोक्यात आलं आणि तो निघाला व्हिडिओ. आपण बघतो की पुणे तालुक्यात जे आहे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होताना आपल्याला दिसतंय. तुम्ही यापूर्वी देखील अनेक अशा घटनांवर कारवाई केली, आत्ता देखील केली आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात या माफियांची हिंमत वाढते. एक पोलीस अधिकारी गेला, आता तुमच्यासोबत अशी घटना झाली. काय सांगाल जे आत्ता कारवाई करणार आहे आणि या अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांना? ॲक्च्युली कुहीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आहे हे चुकीचा समज आहे. कारण कुहीमध्ये बाकीचे आजूबाजूचे जिल्हे बघितले तर कुहीमध्ये खूपच क्षुल्लक प्रमाणात उत्खनन आहे आणि त्याच्यामध्ये पण अवैध उत्खनन होऊ नये यासाठी आपण कायमच प्रयत्नशील, आपण रेग्युलर कारवाया करतच आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न की याच्या पुढे काय, तर काय की ही आपली जबाबदारी आहे आणि आपण काम करतच आहे. आता इथून मागे काही तक्रारी पण झाल्या की काय झालं की आम्ही इथं आल्यापासून याच्या आधी जे तहसीलदार होते हिंगे सर त्यांनी, त्याच्यानंतर बिक्कड सर होते त्यांनी, आत्ताचे अमित घाटगे सर आहेत त्यांनी, आमचे वरिष्ठ आहेत उमरेडचे SDO सर, चव्हाण सर, या सगळ्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे की कारवाया तुम्ही करा, कुणालाच घाबरू नका. त्याच्यामुळे आता आम्ही कुणालाच घाबरत नाही, बिनधास्त कारवाया करतो. याच्यामुळे काय झालं की ज्या लोकांचे हितसंबंध दुखावले गेलेले आहेत त्यांनी माननीय महसूल मंत्र्यांना किंवा वरिष्ठांना अशा खोट्या काहीतरी बनावट तक्रारी करणं वगैरे या करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा काही पैसे देऊन आम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा काही अशा धमक्या देऊन आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. पण या तिन्ही पद्धतीने आम्ही दाबलोच गेलो नाही का, कारण आम्ही काही चुकीचं करतच नाही. माननीय महसूल मंत्र्यांचे स्ट्रिक्ट निर्देश आहे की अवैध उत्खनन चालू देऊ नका आणि माननीय महसूल मंत्र्यांच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसारच आपण अवैध उत्खननावर काम करतो आहे. आणि हे काम करत असताना आपली जी टीम आहे, आमची तहसीलची जी टीम आहे यांचा पूर्ण 100% सहभाग आहे, आमच्या वरिष्ठांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे या कारवाया करण्यासाठी भीतीही वाटत नाही आणि ती पुढे वाटणारही नाही. त्यामुळे या कारवाया अशा नियमानुसार जे काम आहे ते चालूच राहणार. आत्ता आरोपी अरेस्ट झाला आहे आणि किंवा काही झालं असतं तर हे नक्की जीवाला धोका होता. मग ही आम्हाला हकीकत आम्ही पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी पण सांगितलं साहेब म्हणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यानुसार आम्ही FIR दाखल केला. त्यांनीसुद्धा गंभीर गुन्हा, जीवाला धोका, जीवितास धोका निर्माण करणे हे जे कलम आहे त्याच्याखाली त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. तो आरोपी चालक आदल्या रात्री जो पळून गेला होता JCB सोडून, त्यानंतर काल दुपारी तो पोलीस स्टेशनमध्ये हजर होता. तर त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची कारवाई होईल. एकीकडे
गोष्टी आहेत त्या बोलल्या जातात. मात्र आपण एकीकडे बघतो की स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे देखील अधिकारी आपल्याला बघायला मिळते आणि नक्कीच या धाडसी कृतीचं जे आहे, या धाडसी कारवाईचं जे आहे नक्कीच सत्कार व्हायला पाहिजे, सन्मान व्हायला पाहिजे, जेणेकरून जे बाकी अधिकारी आहेत त्यांनाही एक ऊर्जा मिळेल आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी जे आहे पुन्हा त्यांना प्रोत्साहन मिळेल. आपल्यासोबत होते कुहीचे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजी, ज्यांनी सांगितलं की नक्कीच हे जीवावर बेतण्यासारखी कारवाई होती, मात्र तरीही न घाबरता त्यांनी जे आहे ही कारवाई केलेली आहे. VKV न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.